काय झालं बाबा? भस्म घ्या रे, नाही तर भस्म करून टाकील. भस्म करून टाकील, खलास करून टाकील, वाटोळ करून टाकील. भस्म घ्या. पोरांनो, बाबाला भस्म लावताय का बाजरीचं पीठ खाऊ घालताय? काय झालं बाबा? काय झालं? माझी यात्रा भरवता, माझ्या सेवेसाठी तुम्ही काय केलं रे? इंग्लिश सांगू का? उगळ तसलं काही नको. बाबाला कुठतरी लांब फिरायला न्या. बाबाची मिरवणूक काढा. मित्र भेटेल मला सर्वांचं नीट चाललंय, बरं चाललंय. कसं काय तुमच्या बायका माझी पोरं? आमच्या बायका तुझी पोरं? बरोबर आहे. माझी बायको वारल्यापासून माझी लहान लहान मुलं शिकायला कोणाकडे आहेत? माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघतं? आमच्या बायका. शाळेत कोण नेतं? आमच्या बायका. घरी कोण आणतं? आमच्या बायका. बायका कुणाच्या? आमच्या. पोरं तुझी. अरे वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनेसारख्या आहेत. नाही तर तुलाच जाते आमच्या बायका तुझ्या बापाच्या फुलासारख्या कशा काय? मी माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो आणि तुमचा म्हातारा दरवाजात असता तुम्हाला कसं बोलवल? आणि माझ्या बायकोला माझ्या मनात काही कपट, मग तुम्ही तुमच्या बायका घेऊन आले आणि माझं म्हातारा दरवाजात असतं ते तुम्हाला कसं बोलवल? आणि तुमच्या पोरांना बायकांना याच्या घरी गेलो काय याच्या बायकोचा बोंगला बंगलो बंगलो तुझी बायको होती घरात तिने मला पाहिलं दारात पाहिलं बरोबर म्हणजे कोणता आजोबा आलाय वय बघताय काय चढायची बंगल्याच्या पायऱ्या गेलो बसलो म्हणलं वहिनी जाऊ का? म्हणजे जाऊ नका. आलाय ना जरा करा जेवण खाणं. तू जेवणाचं नाव अगोदर घे मग. वहिनीला म्हणलं तुम्ही स्वयंपाक करा मी जरा लुंड असतो. इतक्यात मला झोप लागली. तासाभरात वहिनीनं स्वयंपाक केला आणि लागली हाका मारायला. टाकीबा उठा टाकीबा उठा टाकीबा उठा. आणि मी कुठं उठतोय? झोपलेला. वहिनीनं हलवलं आणि उठवलं. अंगाला धरून हलवलं. मला म्हणले उठा उठा. मी तुमचं ताट केलं जेवणाचं. जेवणाचं वय ताटात पाहिलं दिवाळी होती, 2 लाडू होते, करंजी होती, शेपूची भाजी होती, चपाती होती. पहिल्यांदा केला 2 लाडू दाबलं. नंतर करंजी हंडी, शेपूची भाजी बाजूला चालली, चपातीवर दणका उठवला. कपडे काढू आराम करून टाकेन. एका रस्त्यात त्याला खाली पाडीन. काय मग काय शेपूची भाजी काय त्याच्या दाताच्या फटीत कुठच होती काय? नसल आवडत. अरे गावकऱ्याचे पहिले उपकार त्याला विचार. बरोबर आहे. पहिल्या गावाचे उपकार माझ्यावर आहे. मला गावचा सरपंच कुणी केला, तालुक्याचा पुढारी, सोसायटीचा चेअरमन म्हणजे गावाने माझ्यावर उपकार केले. अरे मी गावाचे उपकार फेडले. अख्ख्या गावाच्या जमिनी शेत सावकाराकडे घाण होता. कुणामुळे सुटल्या? त्या बागायत कुणामुळे झाल्या? माझ्या नावाचा पवाडा म्हणा, गाणं म्हणा, मला निवडून आणा. मला येतंय का? मी शिकवतो ना. मी म्हणलं ना गावचा विकास कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. तुम्ही म्हणायचं तू जमलं तू जमलं तू जमलं तू जमलं. आणि तू नुसतं नाचायचं तू जमलं तू जमलं तू जमलं तू जमलं. काळजी करू नको. तू इलेक्शन लवकर मी तुला आजच्या गावातून उडून आणतो. अरे निवडून मोबाईल चलव कधी आणि निवडून आणतो. गावचा विकास कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. गावाचा कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. तुमची लग्न कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. तुम्हाला बायका कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. त्यांना पोरं कुणामुळं कुणामुळं कुणामुळं. तुझ्या आईचं पुस्तकावून झालं तुझ्या कमन मारतो. तू काय बोलतो काय? तुम्ही लक्ष देताय का नाही? मग हे काय करायला मी माझ्या नादात होतो की तुझ्यामुळं अरे काय लागलं रे? आता कुठून आलो? आपली लग्न